ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. तसं मला ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा. जीवन जगत असताना तो भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे. त्या भगवान परमात्म्याची आपण भक्ती केली पाहिजे, त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. ऐका ना, नाही आपल्याला चिंतन करता आलं, नाही आपल्याला पंढरपूरला जाता आलं, नाही आपल्याला आळंदीला जाता आलं, नाही आपल्याला चारीधामला जाता आलं. ऐका महिला मंडळ, त्या विश्वाच्या मालकाला प्रत्येकाच्या घरामध्ये दोन देव दिलेत गाड्या. एक नंबर म्हणजे आई आणि दोन नंबर म्हणजे बाप. त्या आईची जर आपण सेवा जर केली, त्या बापाची आपण सेवा जर केली ना, तर विश्वाचा मालक परमात्मा आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. तसं मला ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा. या अर्चना ताईला विचारा बाप म्हणजे काय. अरे लोक सांत्वन करतात, रडू नको तुझ्या आई सारखी आहे, रडू नको तुझ्या बापा सारखा आहे. अरे आई सारखी होईल, बापासारखं होईल, पण बाप नाही होणार गाड्या, बाप नाही होऊ शकत. किती प्रेम करत असतो बाप. आई पोराला कडावर घेते आणि मला जे दिसतं ना ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे, मला जे दिसतं ना ते माझ्या मुलीला दिसलं पाहिजे. पण बाप कडावर नाही घेत महाराज, बाप खांद्यावर घेतो आणि बापाचा एकच विचार असतो, मला जे दिसतं ना माझ्या पुढचं माझ्या पोराला दिसलं पाहिजे, माझ्या मुलीला दिसलं पाहिजे. हे बापाचं हित असतं काय, हे बापाचं हित असतं. म्हणून जीवन जगत असताना आईसारखं प्रेम ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही, त्या बापासारखं प्रेम ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. या ऐसी कौन सी चीजें यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप नहीं मिळती, माँ बाप नाही मिळती. डोंगर आड गेला सूर्य पुन्हा दिसेल, डोंगर आड गेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माते आड गेलेली आई आणि माते आड गेला बाप पुन्हा कधीच नाही दिसणार, पुन्हा कधीच नाही दिसणार. या अर्चना ताईला विचारा बाप म्हणजे काय. सासरी नांदते महाराष्ट्री, घराशेजारी एखादं घर असेल, त्या घरामध्ये एखादी स्त्री नांदत असेल आणि त्या ताईला जर तिचा बाप जर भेटायला आला ना, त्या बापाला बघितल्यानंतर त्या अर्चना ताईच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. का? अरे त्या तिचा बाप तिला भेटायला आला, माझा बाप निघून गेला रे, माझा बाप निघून गेला, माझा बाप निघून गेला. ए ताई, तुमचा बाप म्हातारा झालाय, तुमचा बाप वृद्ध आहे आणि तुझ्या बापाचा फोन जर तुम्हाला जर आला ना, ए ताई मी फार आजारी आहे ग, ए ताई मी फार आजारी आहे. ए किती लाखाचं काम तुझ्या हातामध्ये असू दे, किती कोटीचं काम तुझ्या हातामध्ये असू दे, त्या कामाला तू लात मार आणि तुझ्या बापाला तू भेटायला जा. अरे मेल्यानंतर 13 दिवस जाण्यापेक्षा जिवंतपणे 3 दिवस जा. तुमचा बाप अजून 3 महिने जगल्याशिवाय राहणार नाही, जगल्याशिवाय राहणार नाही. का? कारण बाप म्हणजे मुलीचा काळीज असतं रे, आणि मुलगी म्हणजे बापाचं काळीज असतं. जेव्हा पार प्रेम करतो ना त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. ताई तुमचं माहेर कुठपर्यंत, देवळी दसणाचा आनंद कुठपर्यंत, हक्काचा चमडा सोडणारा उंबरा कुठपर्यंत. जोपर्यंत आई जिवंत आहे ना, बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत हक्काचा उंबरा आहे. बाप निघून जाऊ द्या, कोणीच विचारणार नाही तुम्हाला. तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही, पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. ताई येते माहेरी, महाराज 4 दिवस राहते, 8 वाजेपर्यंत झोपते, 9 वाजेपर्यंत झोपते. आई सांगते पुरी उठ, 9 वाजले 8 वाजले, पण बाप सांगतो अहो झोपू द्या पुरीला, सासरी लई काम करावं लागतं. पण जाते वेळी ती आई पिशवी घेते, त्या पिशवीमध्ये टमाटे घालील, बटाटे घालील, लसूण घालील. पोरगी सांगते आई सासरी मला काहीच कमी नाही, पण बाप सांगतो पुरी, ए पुरी मी जिवंत आहे, तुझा बाप जिवंत आहे, तोपर्यंतच देते. एकदा तुझी आई निघून गेली, तुझा बाप निघून गेला ना, तुला कोणीच विचारणार नाही, कोणीच विचारणार नाही. पोरगी गाडीवर बसते आणि मारा बाप खिशामध्ये हात घालतो, 50 रुपये काढतो, 100 रुपये काढतो आणि त्या पुरीच्या हातामध्ये देतो. पण सांगू तुम्हाला, अरे 100 रुपये देणारा, 50 रुपये देणारा, 20 रुपये देणारा, या अर्चना ताईच्या जीवनातून बाप निघून गेला गड्या, हा बाप निघून गेला. या ताईने बाबा हा शब्द कोणाला म्हणून हाक मारायचा. म्हणून जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्या बापाची सेवा करता रे, त्या आईची सेवा करा. अरे जे आम्हाला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, जे आम्हाला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, हे त्या बापाचं असतं. भूक बापाला लागते, जेवण पोराला लागतं, चप्पल काटे बापाला टोचतात, चप्पल पोराला लागते. अरे आई घरातून निघून जाते, प्रेम निघून जातं, आणि बाप निघून गेल्यानंतर धाक निघून जातो.
ठेच जर लागली तर आई ग म्हणतो, आणि साप जर दिसला तर बाप रे म्हणतो. पण बाप म्हणायला सुद्धा बाप उरला नाही, बाप म्हणायला सुद्धा बाप उरला नाही. बाप निघून गेला ना, आपलं जीवन पोरकं झालं गड्या. जा तुम्ही संगमनेरच्या बाजारामध्ये, सर्व काही मिळेल तुम्हाला. पैसा फेकला का सर्व काही मिळेल. अरे गाडी मिळेल, पैसा मिळेल, शेती मिळेल, वाडी मिळेल, सर्व काही मिळेल. पण तुमची गेलेली आई आणि तुमचा गेलेला बाप तुम्हाला कधीच नाही मिळणार, कधीच नाही मिळणार. माझ्या संस्थेमधील महाराज 4-5 विद्यार्थी असे आहेत, त्यांना आई नाही, बाप नाही, असे काही विद्यार्थी आहेत. पाठीमागच्या महिन्यामध्ये मला एक पोरगा पळत पळत आला, पळता पळता पडला आणि गुडघा फुटला. त्याला उचललं, बाळा तुला काय पाहिजे? आपल्या संगमनेरला जायचंय. काय पाहिजे सांग? तुला आई नाही ना, बाप नाही, काय पाहिजे तुला? महाराज आपल्या संगमनेरला जायचंय. त्याला उचललं, संगमनेरला नेलं, सांगितलं बाळा ज्या वस्तू का बोट करशील ना ती वस्तू घेऊन देऊन तुला. काय पाहिजे तुला? आत्तीकडे गेला होता, मामाकडे गेला होता, कोणी 2 रुपये दिले होते, 4 रुपये दिले होते हे, आणि ते पैसे घेतले ना आमच्या पुढे गेले. सांगितलं महाराज हे पैसे घ्या, पैसे, आणि माझा गेला बाप मला पुन्हा आणून द्या. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं बाळा हे पैसे तसे जीव लावून ठेव, मग तुझा गेलेला बाप तुला पुन्हा कधीच नाही मिळणार, कधीच नाही मिळणार. म्हणून तुम्ही किती लाखाचा बंगला बांधा गड्या, किती कोटीचा बंगला बांधा, पण कोटीच्या बंगल्याच्या ओट्यावर जर म्हातारा बाप जर बसला जर नसेल ना, त्या बंगल्याला झिरो किंमत आहे रे, त्या बंगल्याला झिरो किंमत आहे. अरे कुत्र्याला किती प्रेमाने भाकर घाला, कुत्र्याला किती प्रेमाने भाकर घाला, कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही. म्हणून एक पोरगी बापासोबत दुकानामध्ये गेली गड्या. दादाला सांगितलं दादा ड्रेस दाखव. कितीचा? 5,000चा. 5? हो माझा बाप जिवंत, मी 10,000चा सुद्धा ड्रेस घेऊ शकते. आणि पुढल्या देवीला पुन्हा ती पोरगी दुकानामध्ये गेली. दादा ड्रेस दाखवा. कितीचा? 1,000 रुपयाचा. 1,000 रुपयाचा? ताई पाठीमागच्या देवीला 5,000चा ड्रेस घेतला आणि आज 1,000 रुपयाचा. पुढच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं दादा मी 5,000चा ड्रेस घेतला, माझा बाप जिवंत होता, माझा बाप या मूर्ती लोकातून निघून गेला, आमचं जीवन पोरकं झालं, आमचं जीवन पोरकं झालं. म्हणून आई जिवंत आहे ना, बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत मला त्यांची सेवा करा गाड्या. डोंगर आड गेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेला बाप पुन्हा कधीच नाही दिसणार. अरे नवस केला ना देव पावतो, सर्वांनी ऐकलं असेल, पण न नवस करता पावणारा देव म्हणजे आपला बाप असतो, आपला बाप असतो, आपला बाप असतो. म्हणून आईचं प्रेम दिसून येतं, पण त्या बापाचं प्रेम दिसून येत नाही. का? आई पोराला पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळते हो, आणि 9 महिने 9 दिवस सांभाळणारी आई अख्ख्या जगाला दिसते. पण ह्याच पोटाचं पालन पोषण करणारा बाप कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. मुलगा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, शेजारी पाजारी पेटी वाटणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच मुलाच्या शिक्षणासाठी शेजारच्या दारामध्ये सालाने राहणारा बाप कोणालाच नाही दिसत, कोणालाच नाही दिसत. पुरीचं लग्न लागलं, पुरीच्या गळ्यामधून पडून राहणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच पुरीच्या लग्नासाठी 5 लाख रुपये कर्ज काढलं, 10 लाख रुपये कर्ज काढलं, मारा तो कर्ज काढणारा बाप कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. म्हणून आईचं प्रेम दिसून येतं, पण त्या बापाचं प्रेम दिसून येत नाही. म्हणून महिला मंडळ पुरुष मंडळ आली असं तुझ्या बापाला थुंकी नसेल, तिच्या जवळ मडक, त्याला उठता येत नसेल, अरे मडक्यामध्ये थुंकता येत नसेल, एकच काम करा, तुमच्या बापाची थुंकी तुम्ही तुमच्या हातावर घ्या. तुम्ही जर तुमच्या बापाची थुंकी जर हातावर जर घेतली ना, या जगामध्ये कोणापुढे हात पुढे करण्याची वेळ येणार नाही गाड्या. एवढी ताकद त्या बापाची असते, एवढी ताकद त्या बापाची असते. बापाला काहीच लागत नाही रे, तुमच्याकडून रुपयाची अपेक्षा नाही. फक्त 2 शब्द जर तुम्ही गोड बोलले ना बापाला, बापाचं पोट भरतं गड्या, बापाचं पोट भरतं. म्हणून या परिवारामधून एक बाप निघून गेलाय. या मुलीला विचारा बाप म्हणजे काय, या मुलीला विचारा बाप म्हणजे काय. अरे जिवंतपणे प्रेम करतो काय नवल, मेल्यानंतर सुद्धा प्रेम करतो ना, त्याचं नाव बाप आहे. सांगू तुम्हाला 2 महिने झाले ताई कोपरगावला 10वा केला होता. बाप निघून गेला होता. 4 मुली होत्या आणि 1 मुलगा होता, पण 3 नंबरची पोरगी होती ना, ती विडी होती, विडी. आणि बापाचा अख्खा जीव त्या विडीमध्ये होता. तो बाप काय करायचा, पुरीला घ्यायचा, वर्ष 7 जरी गेला त्या पुरीला घेऊन जायचा, दशकरा विधी जरी गेला त्या पुरीला घेऊन जायचा, लग्नाला जरी गेला त्या पुरीला घेऊन जायचा. पहिलं त्या पुरीला जेव घालायचा, नंतर जेवायचा, जीवापाड प्रेम करायचा. आई निघून गेली होती, पण कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. काळ आला आणि बापाला सुद्धा घेऊन गेला. मारा प्रवचन चालू होतं, मारा ब्राह्मणाने पिंड घेतला आणि काक प्रशासाठी ठेवला. कावळा शिवत नव्हता. कावळा पुढे जायचा, पुन्हा माघारी यायचा. 1 नंबरची पोरगी पुढे गेली, हो अण्णा शिवाना, अण्णा शिवाना, नाही शिवला, नाही शिवला. 2 नंबरची पोरगी पुढे गेली, अण्णा शिवाना, नाही शिवला. मुलगा पुढे गेला, अण्णा शिवाना, मी फार मोठा होईल, मी IPS होईल, मी PSI होईल, मी सर्वांना जीव लावेल, अण्णा शिवाना, नाही शिवला, नाही शिवला. मोठी पोरगी पुढे गेली, तिच्या लक्षात आलं काय शिवत नाही.
मोठी पुरीने सांगितलं, अण्णा तुम्ही का शिवत नाही याचं उत्तर मला कळालंय. तुमचा अख्खा जीव त्या विडीमध्ये होता ना. मी संकल्प सोडते, वचन देते, तुम्ही जसा जीव त्या विडीला लावला ना तसाच मी जीव त्या विडीला लावेल. अण्णा शिवा ना. कावळा आला आणि टच दिशी शिवला. अरे स्वर्गात गेला बाप तरी आपल्या पुरीवर प्रेम करतो ना, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. म्हणून जीवन जगत असताना बापासारखं प्रेम ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. या जगामध्ये सर्व नाती स्वार्थी आहेत गड्या, सर्व नाती स्वार्थी आहेत. पण निस्वार्थपणाने जर आपल्यावर प्रेम जर कोण करत असेल, फक्त बाप करत असतो, फक्त बाप करत असतो. अरे आईला रडता येतं, आईला रडता येतं पण बापाला रडता येत नाही गड्या. पुरीचं लग्न लागू द्या महाराज, ती आई पुरीच्या गळ्यामध्ये पडून रडते पडून रडते, पण बापाला रडता येत नाही, बाप दिसत नाही. पोरगी म्हणते आई बाबा कुठे गेले. बाप मंडपाच्या बाहेर महाराज खांबाला पाठ लावून ढसाढस रडत असतो. पोरगी जाते बापाच्या गळ्यामध्ये पडते. बाबा असा काय गुन्हा केला तुम्ही, मला एका दिवसा परक्याचं केलं. 4 मास येतात पुरीला धरतात, 4 मास येतात बापाला धरतात, गाडीपर्यंत नेतात. महाराज जावई बापूला सांगतात, बाप सांगतो जावई बापू माझ्या काळजाचा तुकडा मी तुमच्या हातामध्ये दिलाय, माझ्या डोळ्यामध्ये आणि माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रूचा थेंब सुद्धा नको. हे त्या बापाचं प्रेम असतं. पण हा प्रेम करणारा बाप या परिवारामधून निघून गेला गड्या. खरं तर या पुरीला विचारा बाप म्हणजे काय. बाप म्हणजे सण जर आला ना, प्रत्येक सण येऊ द्या, या अर्चना ताईला आपल्या बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, आठवण आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आहे ना तोपर्यंत किंमत कळत नाही आणि एकदा निघून गेले तर पुन्हा मिळत नाही. म्हणून जीवन जगत असताना जोपर्यंत आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, त्या आईची सेवा करा, त्या बापाची सेवा करा, कुठंच जाण्याची गरज नाही. म्हणून आपण आज या ठिकाणी कीर्तन रूपी भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या दादांना वाहिली. खरं तर दादा या मूर्ती लोकातून निघून गेले. खरं तर त्यांना मोक्ष प्राप्त हो, 4 मुक्तीचा लाभ प्राप्त हो, हे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आज या ठिकाणी आपल्या दादांचं वर्ष श्राद्ध आहे. श्राद्धांच्या निमित्ताने पुरुष मंडळ, महिला मंडळ सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालोत. खरं तर अखेरची श्रद्धांजली आपण त्यांना वाहिली. मी भगवंताला एक प्रार्थना करतो, त्यांच्या कामानुसार, त्यांच्या कर्मानुसार त्यांना योग्य ती जागा मिळो, त्यांना मोक्ष प्राप्त हो, मुक्ती प्राप्त व्हावी. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व शास्त्राद्वारे या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. म्हणून सर्व शास्त्राद्वारे या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि भगवंताला एक प्रार्थना करतो, आमच्या दादांना योग्य ती जागा मिळो, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेसाठी या ठिकाणी साथ देण्यासाठी मृदंग व ऋषिकेश महाराज घोले ते सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. संगीत विशारद, संगीत अलंकार शिरोरी महाराज पांडे, गणेश महाराज एरंडे, आमचे नारायण महाराज जोंधळे ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत. विनिकरी बाबा आहेत. शूटिंगवाले दादासुद्धा या ठिकाणी आहेत.